कीर्ती कपाटात काहीतरी शोधत होती. तिने पूर्ण कपाट उचकटून काढलं. तेवढ्यात तिचा नवरा प्रशांत तिथे आला आणि ते विस्कटलेले कपाट बघून तिला विचारू लागला, काय झालं कीर्ती? काय हालत बनवून ठेवली आहेस या खोलीची? कपाटातले सगळे कपडे असे सगळीकडे का फेकून दिले आहेत? काय शोधते आहेस कपाटात एवढं? ती म्हणाली, काय सांगू, मी सगळं कपाट उचकटून काढलं, पण मला ती हिरवी बांधणीची साडी काही सापडेना. गेली तरी कुठे? अजून एकदाही नेसली नाही मी ती साडी. त्याला मॅचिंग बांगड्या पण कालच घेतल्या मी. आता कोमलच्या मेहंदीच्या कार्यक्रमात काय घालू मी? तिचा नवरा प्रशांत तिच्याकडे बघत म्हणाला, एकटीच काय बडबड लावली आहेस? आणि हा सगळा बेड कपड्यांनी का भरून ठेवलाय? ती म्हणाली, माझी ती हिरवी साडी मिळेना झालीये, जी तू माझ्यासाठी जोधपूरवरून आणली होतीस. उद्या कोमलच्या मेहंदीला मला तीच नेसायची होती. कुठे गेली काय माहीत? कीर्ती सगळे कपडे नीट चेक करत होती. प्रशांत म्हणाला, कुठे जाणार? असेल इथेच कुठेतरी. तू आईला विचारलं का? तिने ड्राय क्लिनिंगला तर दिली नाही ना? आणि एक साडी मिळत नाही म्हणून काय झालं? कितीतरी ड्रेस आहेत तुझ्याकडे. तो हिरव्या रंगाचा शरारा तू घेतला होतास ना मॉलमधून, तो घाल. तसेही मेहंदी तुझी नाही कोमलची आहे. प्रशांत तिचा मूड ठीक करण्यासाठी चेष्टेने तिला म्हणाला. ती म्हणाली, घालायला काय मी काही पण घालीन, पण आम्ही मुलींना एकदा एखादा ड्रेस सिलेक्ट केला की मग त्यात काही गडबड झाली की आमचा सगळा मूड ऑफ होतो. असो, तुला यातलं काही समजणार नाही. आणि आईंना काय विचारायचं? नवीन साडी त्या कशाला ड्राय क्लिनिंगला देतील? असा विचार करत तिने सगळे कपडे पुन्हा कपाटात ठेवले आणि कपाट बंद केलं. ती चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. चहा पित असताना प्रशांतने त्याच्या आईला विचारले, आई, तू कीर्तीची साडी ड्राय क्लीनला दिली आहेस का? आज बराच वेळ ती तिची एक साडी शोधत होती. त्याची आई म्हणाली, मी कशाला तिची साडी ड्राय क्लीनला देईन? तिने सांगितलं होतं का मला? ठेवून आली असेल तिच्या माहेरी. सारखी तिकडे जातच असते ना ती. कीर्तीची सासू पण ना कुठली गोष्ट कुठे नेऊन जोडते. तसेही कुठलीही गोष्ट असो, तिच्या माहेरचा उद्धार केल्याशिवाय पूर्ण होतच नाही. असा विचार करत कीर्तीने पटकन मध्ये येत म्हणाली, बहुतेक मीच कुठेतरी ठेवून विसरली असणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका, एक साडी तर आहे, मिळून जाईल. कीर्ती आणि प्रशांतच्या लग्नाला जेमतेम 1 वर्ष झालं असेल. कीर्ती एका ऑफिसमध्ये जॉब करते. तिचं माहेर जवळच असल्यामुळे आणि ऑफिसच्या वाटेत असल्यामुळे ती वरचेवर येता येता आईवडिलांना भेटून येत असते. ही गोष्ट मात्र तिच्या सासूला अजिबात आवडत नव्हती. तिची सासू बोलता बोलता कितीतरी वेळा सांगून गेली आहे की तिचं सारखं सारखं माहेरी जाणं त्यांना पसंत नाही. पण कीर्तीच्या दोन्ही नणंदा रश्मिताई आणि सविता दोघींचं सासर जवळच असल्यामुळे त्या मात्र सारख्या त्यांच्या माहेरी यायच्या. कोमलच्या लग्नानंतर एक दिवस कीर्तीने तिच्या सासूला सांगितले, आई, लग्नात भारी झुमके घालून घालून माझे कान दुखायला लागलेत. तुम्ही मला तेवढ्या माझ्या डायमंडच्या बाली काढून देता का? काही दिवस कान मोकळे ठेवले तर माझ्या कानाचे होल मोजून जातील आणि एवढे भारी झुमके घालून ऑफिसला पण जाऊ शकत नाही. हे ऐकून पण तिची सासू काहीच बोलली नाही. म्हणून मग तिने तीच गोष्ट पुन्हा सांगितली. तेव्हा तिची सासू तिच्यावर खेकसत म्हणाली, अरे मला काय माहीत कुठली तुझी बाली? मला कधी दिलेस तू ठेवायला? तुझ्या माहेरी तुझ्या आईजवळ ठेवून आली असशील. या वयातच तू इतकी विसरभोळी झाली आहेस. पुढे तुझं कसं होणार? कीर्तीला चांगलं आठवत होतं आणि त्या दिवशी सविता पण आली होती, जेव्हा कीर्तीने तिच्या सासूकडे तिचा ज्वेलरी बॉक्स दिला होता की भारी भारी दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवून बाकी दागिने आपल्या कपाटात ठेवावेत. पण तिच्या सासूने तर स्पष्ट नकार दिला. कीर्ती ऑफिसवरून आली आणि बघितले तर तिची नणंद रश्मी आली होती. ती म्हणाली, अरे रश्मिताई, तुम्ही? मी लगेच फ्रेश होऊन सगळ्यांसाठी चहा आणते. असे म्हणून कीर्ती किचनमध्ये गेली. किचनमध्ये रश्मीची मुलगी निकिता तिच्याजवळ आली. अचानक तिची नजर निकिताच्या कानावर गेली. ती म्हणाली, अरे वा निकिता, तुझ्या कानातले बाली तर सेम माझ्यासारखे आहेत. कीर्तीने निकिताला चॉकलेट दिले आणि मग ती म्हणाली,
हो मामी, हे तुझेच तर आहेत. मला आजीने दिलेत. आता तुम्ही मोठं झालाय, त्यामुळे असल्या बाली तुम्ही थोडीच घालणार. निकिताच्या त्या बोलण्याने सासू आणि रश्मी दोघींचा चेहरा अगदी पांढराफटक पडला होता. रश्मी गेल्यावर तिची सासू म्हणाली, हे काय केलं सुनबाई? घरी आलेल्या मुलींना कोणी असं अपमानित करतं का? ती माझी सगळ्यात लहान आणि लाडकी मुलगी आहे. कपड्यांचा आणि दागिन्यांचा किती शौक आहे तिला माहीत आहे का? ते तर तिचं लग्न लवकर झालं आणि ती संसारात अडकली म्हणून. आणि तसंही एवढ्या लहान बालीचं तू काय करणार आहेस? खरंच तू खूपच कोत्या मनाची आहेस. तू तर जॉब करतेस, काहीही खरेदी करू शकतेस. घरातल्या मुलींना कितीही द्या, कमीच असतं. बिचाऱ्या लहान मुलीचं मन मोडलंस तू. ती तर माघारी देत होती बाली, मीच फोर्स केला म्हणून. मग परत ठेवून घेतल्या तिने. आज आपल्याच घरातून किती दुःखी होऊन गेली माझी मुलगी. कीर्तीला तर तिच्या बालीबद्दल बोलायचं होतं, पण उलट तिलाच एवढं मोठं भाषण ऐकून घ्यावं लागलं. आता कीर्तीच्या डोक्यात प्रकाश पडला. तिचं पूर्ण कपाट मोकळं व्हायच्या आधी तिने बोलायचं ठरवलं. ती सासूला म्हणाली, आई, जर असं असेल तर मी रश्मिताईंची माफी मागते, पण तुम्ही मला सांगायला तरी पाहिजे होतं. काही कारण नसताना आणि चूक नसताना देखील कीर्ती अपराधी बनली होती. तिने रश्मीची माफी पण मागितली, तरीसुद्धा तिच्या सासूचा राग काही केला नाही. सासू म्हणाली, एवढी शिकलेली असून सुद्धा तुला जरा देखील अक्कल नाही. तुझ्या आईने तुला सासरी कसं वागायचं ते शिकवलं नाही का? रश्मिताईने स्टेटस लावला होता. बहुतेक कुठल्या तरी लग्नाला गेली होती. तिच्या अंगावरची साडी बघून कीर्तीला आश्चर्य वाटले. तिने लगेच प्रशांतला सांगितले, हे बघा, ताईंची साडी सेम माझ्यासारखी आहे. तुम्ही तिच्यासाठी सुद्धा एक साडी आणली होती का जोधपूरवरून? प्रशांत म्हणाला, नाही, मी तर फक्त तुझ्यासाठीच आणली होती. आता मात्र कीर्तीचं डोकं सटकलं. तिच्या कपाटातून कधी सँडल, कधी मेकअपचं सामान, तर कधी हेअर ड्रायर गायब होत होतं. तिने सरळ तिच्या सासूला विचारलं, आई, तुम्ही रश्मिताईला माझी हिरवी साडी कधी दिलीत? हे ऐकून सासू एकदम गडबडली आणि मग म्हणाली, हो, एकदा ती माझ्याकडे साडी मागत होती म्हणून मी तुझ्या कपाटाची चावी दिली होती तिला. कशाला उगाच पैसे खर्च करायचे, नाही का? तुझ्या साड्या तर अगदी नव्या कोऱ्या आहेत आणि कोणी बघितल्या पण नाहीत. तसे पण तू तर जॉब करतेस, त्यामुळे तू नेहमी कुर्ती नाहीतर जीन्स आणि टॉप घालतेस. साडी तर तू कधीतरीच नेसतेस. म्हणून मी तुझ्या बऱ्याचशा साड्या नातेवाईकांना देऊन टाकल्या. कीर्ती म्हणाली, जॉब करते म्हणून काय मला नटणं मुरडण्याची हौस नाही का? तुम्हाला काय माहीत की मला लहानपणीपासूनच ज्वेलरीचा किती शौक होता ते. बरेचसे दागिने मी वाटून टाकले आणि अजूनही काही दागिने माझ्या आईजवळ आहेत. प्रत्येक कार्यक्रमात मी आईची साडी नेसायची. आता जॉब करते याचा अर्थ मी सगळं सोडून दिलं आहे असं नाही. आई, प्लीज, तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या, पण कमीत कमी माझ्या वस्तूंचा निर्णय घेताना मला सांगत तरी जा. तुम्हाला काय माहीत, माझ्या प्रत्येक वस्तूत माझ्या आठवणी लपल्या आहेत. ती बाली माझ्या आजीने मला मी 10 वर्षांची असताना दिली होती. ती तिची माझ्याकडे असलेली शेवटची आठवण होती. ती हिरवी साडी मला प्रशांतने माझ्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून दिली होती. माझ्या प्रत्येक वस्तूत माझ्या आठवणी आहेत. कुणाच्या आठवणी आपण हिसकावून घेतल्या तर कसं वाटेल? एकदा मी तुम्हाला न विचारता तुमची एक जुनी साडी आपल्या कामवाल्या बाईला दिली होती, तर तुम्ही मला किती काय बोलला होतात. तेव्हापासून मी राहिलेलं शिळं अन्न देखील तुम्हाला विचारल्याशिवाय कुणाला देत नाही. मी समजू शकते, हे घर तुमचं आहे. पहिल्यापासून तुमची मर्जी इथे चालत आली आहे, ती खुशाल तुम्ही चालवा, पण माझ्याशी संबंधित गोष्टीत एकदा तरी मला विचारत जा. त्या दिवशी तुम्ही माझ्या आईवर आरोप केलात की मी माझ्या आईकडे साडी नेऊन ठेवते, पण कुठली आई आपल्याच मुलीला दिलेली वस्तू माघारी घेईल? आणि जर मी काही दिलंच तर ती मला त्याच्या दुप्पट माघारी देते. मला भाऊ नाही, माझे आईवडील दोघेच राहतात. मी त्यांना भेटायला जाते तर त्यांना काय द्यायला जाते का? मला तुमच्या कोणाला काही देण्याचं अजिबात वाटत नाही, पण प्लीज
माझी कुठलीही वस्तू कुणाला देताना मला सांगत जा. असे म्हणताना तिचा गळा भरून आला आणि ती न जेवता तिच्या खोलीत आली. प्रशांतसुद्धा यावेळी तिला काही बोलला नाही, कारण त्याला माहीत होतं की यावेळी कीर्तीची काही चूक नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना कीर्ती तिच्या सासूजवळ गेली आणि म्हणाली, सॉरी आई, काल मी जे काही बोलले त्यात तुम्हाला माझे काही चुकीचं वाटलं असेल तर मला माफ करा. मी माझ्या कपाटाला लॉक केलं आहे. तुम्हाला काही पाहिजे असेल तर माझ्याकडे मागून घ्या. असे म्हणत कपाटाची चावी तिने तिच्या पर्समध्ये ठेवली आणि ती ऑफिसला गेली. आपल्याच घरात आपल्या कपाटाला लॉक लावून चावीसोबत घेऊन जाणं तिला ठीक वाटलं नव्हतं, पण कुठे ना कुठे हे पाऊल उचलणं तिला आवश्यक झालं होतं. सासरी सुनेची वस्तू सुनेला न विचारता सासू आपल्या मुलीला देत असते, हे खूप चुकीचं आहे. सुनेच्या वस्तू, मग ते कपडे असो किंवा अजून काही, ते तिचे स्वतःचे असतात आणि त्यावर फक्त तिचाच अधिकार असतो. तिच्या गैरहजेरीत तिच्या वस्तू सासूने कोणालाही दिल्या नाही पाहिजेत.